आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, मी प्रभाग क्रमांक 1 मध्ये राहते। बॉबी टिंगरे यांनी रस्ते, लाईट, पाणी, शाळा सगळ्या सुविधा केलेल्या आहेत आमच्यासाठी। तर इथं फक्त बॉबी दादांचीच हवा आहे आणि दादांनी खूप प्रभागात कामं केलेली आणि इथून पुढे पण करणार। दादाच महापौर होणार ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे। माझं मत बीजेपीला, माझं मत कमळाला, माझं मत भारतीय जनता पार्टीच्या सर्व पॅनलला। दादांनी खूप विकसित कामे केलेली आहेत प्रभाग क्रमांक 1 मध्ये आणि अजूनही करत आहेत आणि करत राहणार आहेत। माझं नाव वैशाली राहुल चिकणे आहे। मी राहायला गोकुलनगर मध्ये आहे। दादांना मी 2012 पासून ओळखते। दादांची कामं भरपूर खूप चांगली आहेत आतापर्यंत केलेली त्यांनी। दादांनी 2012 इलेक्शन मध्ये पण निवडणुकीमध्ये त्यांनी निवडून आले होते आणि आजही दादाच निवडून येणार आहे हे आमच्या सगळ्यांचा मनाचा विश्वास आहे आणि दादांनीच यायला पाहिजे, कारण का आमच्या सगळ्या धानोजीचा एरियाचा आमचा सगळ्याचा विकास दादाच करू शकतात, दुसरं कोणी नाही करू शकणार। वोट फॉर बीजेपी। काय सांगणार, कुणाची हवा आहे? अर्थातच एक म्हणजे एकच, बॉबीदादा टिंगरे। बॉबीदादा टिंगरे आणि दुसरा पर्यायच नाही प्रभागाला, कारण की दादांचा हा राजकीय प्रवास बघता गेले 15 ते 20 वर्षापासून ते या भागामध्ये असा कोणता एक नगरसेवक होऊन गेला नाही, कारण की ह्या भागातल्या जनतेला दादांनी मुळापासून सगळ्या सुविधा दिलेल्या आहेत। त्या म्हणजे सगळ्यात पहिली सुविधा म्हणजे पाण्याची। हा भाग पूर्वी 15 ते 20 वर्षापासून पूर्वी खूप पाण्यावाहून वंचित होता। इथलचे लोक पार 10 किलोमीटरवरून पाणी आणायचे। तर ह्या भागात दादांनी भामा आसखेडचं पाणी आणून नागरिकांचं एवढं म्हणजे भलं केलेलं आहे की जेणेकरून कितीही 25 वर्ष पुढं कितीही पॉप्युलेशन वाढलं तरी पाण्याची टंचाई होऊ शकत नाही, हे एवढं मोठं दादांनी काम केलेलं आहे। दुसरी गोष्ट म्हणजे सामान्य लोकांच्या मुलांसाठी शाळा बांधली। प्रत्येक नागरिकाला इच्छा असते की माझ्या मुलांनी इंग्लिश मिडियमच्या शाळेत शिकावं, पण त्याला फी परवडत नसती। तर दादांनी अशी CBC पॅटर्नची शाळा बांधलेली मुंजा वस्ती आरकेपुरम शेजारी, जेणेकरून ज्या शाळेला 50 ते 60 हजार फी असते ती फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बांधलेली आहे। तर अजून भरपूर सांगायचं, स्विमिंग टँक आमच्या इथं केलेले आहे। तुम्हाला सांगतो रोडचे भरपूर मोठी कामं केलेले आहेत। तुम्हाला सांगतो येत्या काळामध्ये दादा मेट्रो सुद्धा आणणार आहेत, हे आम्हाला विश्वास आहे आणि ही पूर्ण जनतेला विश्वास आहे। आणि येत्या काळामध्ये बॉबी दादा धानोरी भागामध्ये एक 28 ते 30 एकर मध्ये भव्य असं दिव्य गार्डन बनवतात ते, आणि त्याच्यामुळे ते असं गार्डन होणार आहे की एक पर्यटन स्थळ म्हणून त्याची ओळख होणार आहे आणि आमच्या धानोरीचं नाव रोशन होणार आहे। तर त्याच्यामुळं येणाऱ्या काळात बॉबी दादा व त्यांच्या चारही उमेदवारांना या प्रभागातून बहुमताने आम्ही विजय करून देऊ हे निश्चित आहे। नमस्कार, माझं नाव रुपाली राहुल फळे। मी भैरवनगरमध्ये राहते। गेले 17 वर्ष मी दादांना ओळखते। दादांनी ह्या प्रभाग क्रमांक 1 मध्ये 2 वेळेस दादा निवडून आलेले आहे आणि आता 3ऱ्या वेळेस दादा निवडून येणारच आहे ही आम्हाला खात्री आहे। महापौर पद त्यांना मिळणार आहे, ते चौकार मारणारच आहेत ही आमची गॅरंटी आहे सर्वांची। तर कारण दादांनी खूप चांगलं काम केलेलं आहे। गार्डन, रस्ते, ड्रेनेज, पाणी खूप छान सुविधा केलेल्या आहेत दादांनी आणि ग्रीन धानोरी सुद्धा खूप छान त्यांनी मॅरेथॉन घेतली होती, तो उपक्रम त्यांचा खूप मस्त झालेला आहे। धानोरी भैरवनगरमध्ये दादांनी कसा विकास केलाय तसं खंडोबामध्ये पण करतील। तुम्ही सर्वांनी येऊन पहा भैरवनगरमध्ये दादांनी कसा विकास केलाय, त्यामुळे तुम्हाला समजेल की दादा किती असे छान काम करतील। नमस्कार, मी रोहिणी मोहिते। दादांना मी अनेक वर्ष झाले ओळखते। दादांची कामं खूप छान आहेत। दादांनी रोड, ड्रेनेजची कामं, बचत गट, महिलांसाठी खूप कार्यक्रम ठेवतात। खूप अभिमान आहे मला। माझं वोट फॉर बीजेपी। नमस्कार, मी सोनाली रोहित फळे। मी भैरवनगर सर्वे नंबर 51 मध्ये राहते। 15 वर्षापासून राहते मी भैरवनगरमध्ये। अनिल बॉबी दादा टिंगरे यांना मी तेव्हापासून ओळखते। त्यांनी आमच्या भागामध्ये खूप चांगले विकासाचे कामं केलेले आहेत। रोड, लाईट, ड्रेनेज सर्व व्यवस्था खूप चांगली आहे। ते वेगवेगळे कार्यक्रम, उपक्रम पण राबवतात। जसं मॅरेथॉन घेतली त्यांनी मध्ये, हा खूप वेगळा उपक्रम होता आणि निसर्गासाठी सुद्धा आणि समाजासाठी सुद्धा। आणि माझं मत कमळाला, माझं मत भारतीय जनता पार्टीला। तर सर्वांनी कमळाच्या चिन्हासमोर बटन दाबून भारतीय जनता पार्टीला बहुमताने विजयी करा। सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज।